मंडळी, एक असा काळ जिथे लाल परीने जर का तुम्ही प्रवास करत असाल आणि तुम्हाला थोडंसं जरी मळमळायला झालं किंवा आता कळतंय की उलटी होणार आहे, त्यावेळेला कुणी लेमन गोळी पुढे सरकवायचं किंवा कुणी सुपारी पुढे सरकवायचं किंवा कुणी विलायची द्यायचं किंवा कुणी प्लास्टिकची पिशवी सुद्धा द्यायचं किंवा जे बस कंडक्टर काका असायचे ना, ते नेहमी बस बाजूला घ्यायचे आणि तुम्हाला आरामात उलट्या करू द्यायचे. हे सगळं मी यासाठी म्हणते आणि हे सगळं कुठल्या काळातलं बोलते हे सगळं तुम्हाला कळलं असेल एप्रिल मे 99च्या या मूव्ही रिव्ह्यूच्या टायटलवरनं. मंडळी, खरंच हा जो काळ होता ना, साधारण 3 दशकं मागचा काळ म्हणजे 1990s बद्दल मी बोलतेय. 90च्या दशकातली आपण सगळी जी मुलं जन्मलेलो आहोत ना, तर तो काळ खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ होता. आता बघा, आपण ज्यावेळेला लहान होतो तेव्हा आपले आई-बाबा पण आपल्याला सांगायचे, "अरे, तुम्हाला काही कळतं का? आम्ही आमच्या काळात किती मज्जा केली आहे. आम्ही आमच्या काळात 2-2 नद्या ओलांडून शाळेला वगैरे जायचो आणि तुम्हाला तरी सगळ्या सुखसुविधा आयत्या अशा मिळाल्यात तुमच्यासमोर" वगैरे, वगैरे. आणि आता लिटरली आपण आपल्या आई ठिकाणी उभं राहून येणाऱ्या जनरेशनला गोष्टी ऐकवतोय. हे खरं तर लाईफचं सर्कल आहे मला असं वाटतं आणि हे फार सुंदर आहे. असं म्हणतात की दर 10 वर्षांनी ना आजूबाजूचं जग बदलत असतं. इथे तर आपण 3 दशकं मागे जातोय आणि त्याच्याचमुळे तो एक असा काळ होता जिथे इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर ना तक्रारी कमी असायच्या आणि आनंद जास्त असायचा. शोधप्रवृत्ती जास्त असायची. नेहमीच निसर्गामध्ये आपण जाऊन मैदानी खेळ खेळण्यामध्ये जास्त अग्रेसर असायचो आणि शाळेतल्या त्या 2 वेण्या, त्याच्यानंतर बाहेर बसणाऱ्या त्या काकू जिथे ₹1 मध्ये 2 पेरू मिळायचे किंवा ₹1 मध्ये 2 पेप्सी मिळायच्या. हे सगळं काही म्हणजे मी जर आता 90sच्या फक्त गोष्टी सांगायला गेले ना, तर हा व्हिडिओ कदाचित 10-12 मिनिटांचा होईल आणि त्याच्यात मूव्ही रिव्ह्यू बाजूला राहील. त्याच्यामुळे लेट्स जस्ट नॉट गेट इंटू दॅट. पण सांगायचा मुद्दा असा, की ऑलरेडी याच्या टीझर आणि ट्रेलरवरनं आपल्याला कळलं होतं, की हा तो सिनेमा नाहीये, ज्याचा खूप फास्ट पेस स्क्रीन प्ले असेल आणि तुम्हाला खूप विचार करायला भाग पाडेल किंवा जे जे एकदम सस्पेन्स, थ्रिलर, मिस्ट्री टाइपचे जे जॉनराज असतात किंवा हॉरर जॉनरा अशा कुठल्याच जॉनरामध्ये हा चित्रपट बसत नाही. हा चित्रपट निव्वळ आणि निव्वळ नॉस्टॅल्जियाच्या जॉनरामध्ये पडतो आणि त्याच्याचमुळे आयुष्यात ना काही असे सिनेमे येतात, जे तुम्हाला आत्ताच्या सगळ्या तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गडबडी सुरू आहेत त्याच्यामधनं तुमचा हात पकडतात. थांब आणि बसा आता, थोडा वेळ शांत राहा, थोडा वेळ मोबाईलला बाजूला ठेवा आणि थोडंसं इतिहासात चला, तिथे रमतंय का जरा बघा. हे सांगणारे काही सिनेमे येतात आणि त्यातलाच हा सिनेमा आहे. माझ्या चेहऱ्यावरची स्माईल बघून तुम्हाला समजत असेल, की मी प्रचंड आनंदी आहे, की हा सिनेमा आला. हा सिनेमा कोणाला तरी बनवावासा वाटला. रिव्ह्यू करूया एप्रिल मे 99 या चित्रपटाबद्दल. सगळ्यात आधी आता कास्टिंगबद्दल मला बोलायचंय. आय एम सो थँकफुल टू द मेकर्स, की यांनी ना टिपिकल असे 20-20 वर्षांचे ठोंगडे ॲक्टर्स घेतले नाही आणि त्यांना ना लहान बनवून हाफचड्ड्या घालून त्यांना बळजबरीने लहान दाखवायचा प्रयत्न केला नाही. ह्यांनी ॲक्चुअली 7वी-8वीतली जी मुलं आहेत ज्यांना आत्ता-आत्ता मिसरूड फुटायला लागलाय, त्या मुलांना घेतलंय. ह्यांनी ॲक्चुअली खूप रॉ ॲक्टर्स घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं, की आत्ता ह्या महिन्यातला हा दुसरा मूव्ही ज्याच्यामध्ये कोकण परत एकदा आपल्याला महाराष्ट्राचा स्वर्ग सुंदररित्या टिपण्यात मेकर्सला यश आलेलं आहे. कारण याच्या आधी माझी प्रार्थनामध्ये सुद्धा भयंकर सुंदर सिनेमॅटोग्राफी होती. कोकण जेव्हा-जेव्हा दाखवतात ना, मला तेव्हा-तेव्हा खूप, खूप, खूप आनंद होतो. कारण मला असं वाटतं, की आपण नेहमी परदेशातल्या सगळ्या निसर्गाचं आणि या त्या गोष्टींचं कौतुक करत असतो. पण आपल्या महाराष्ट्रात आपल्या स्वतःच्या हक्काचा स्वर्ग आहे राव आणि त्याच्यामुळे त्याला जितकं जास्त एक्सप्लोर करता येईल, त्याला जितकं जास्त सुंदररित्या जगासमोर मांडता येईल, ते आणखीनच चांगलं. सो कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं, तर साजिरी जोशी, आर्यन मेघजी, श्रेयस थोरात, मंथन कानेकर, सई ब्रह्मे आणि इतरही बरेचसे कलाकार आहेत. एक गोष्ट मला खूप आवडली, की त्यांनी मेकअप आर्टिस्टला लिटरली फार काही मेहनत या चित्रपटामध्ये नाही करायला लावली, व्हिच वॉज अ प्लस पॉइंट. जबरदस्तीने तो असा मेकअप करून जास्त 4-4 लेयर थोपवून ज्यावेळेला ते असं दाखवलं जातं ना, की 90sच्या जनरेशन तसं नाही वर्क होत राजांनो. कारण इथे मला ती गोष्ट भयंकर आवडली, की सगळ्यांचे कॉस्ट्यूम्स, हेअर, मेकअप, इव्हन त्यांच्या घालायच्या चपला, ते सँडल जे खूप जास्त चिखलाने माखलेले आहेत वगैरे एकदम तो जो रॉनेस असतो ना, जो कोकणातला आहे, जो माणूस कोकणात कधी वर्षातनं 5-10 दिवस जरी जाऊन राहत असेल ना, त्याला एक्झॅक्टली कळतंय मी काय म्हणतेय ते. म्हणजे खूपच असं सगळं परफेक्ट नाही पाहिजे. ते जे एक आर्टिफिशियल तो जो एक टच येतो ना सेट डिझायनिंगला, तेच मला आवडत नाही आणि इथे ते तुम्हाला कुठेच बघायला नाही मिळणार. लेखक दिग्दर्शक आहेत रोहन मापुसकर आणि आय थिंक ही त्यांची पहिली फिल्म आहे इफ आय एम नॉट रॉन्ग. म्हणजे याच्या आधी त्यांनी व्हेंटिलेटर्स, मापुसकर ब्रदर्स ज्यांनी रिप्रेझेंट केलं होतं त्याच्यानंतर त्यांचा हा चित्रपट येतोय असं त्यांनी मेन्शन जरी केलं होतं. पण आय थिंक रोहन मापुसकरची ही पहिलीच फिल्म आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून आणि आय थिंक ही हॅज डन अ फॅन्टॅस्टिक जॉब ॲज अ डिरेक्टर. इतके सगळे सुंदर शॉट्स आहेत ना तुम्हाला स्पेशली आता मी सांगते हां, एका होडीतला सीन आहे, जिथे हे तिघे जण त्या जाईला घेऊन जात आहे.
चारही बाजूने पाणीच पाणी आणि मग तिथे ना ज्या पद्धतीने ते तिघे जण बसलेत आणि कॅमेराची जी मूव्हमेंट तुम्हाला दिसतीये एकाच होडीमध्ये कमालीची. कारण एका बाजूला जाई आहे जी प्रचंड गोंधळलेली कारण का ही मुलं अशी का वागतायत माझ्यासोबत वगैरे, वगैरे आणि मग तिच्याच पाठी ती जी बोट चालवणारे काका आहेत किंवा ते तिला काहीतरी सांगताय. बरं मग तिला तेही ऐकायचंय. तिला यांच्याही बद्दलचे तिच्या खूप गोंधळलेले असे काही एक्सप्रेशन्स आहेत. अतिशय सुंदररित्या ते टिपण्यात डिरेक्टर यशस्वी झालेला आहे. अँड आय जस्ट लव्ह द वे ही हॅज शोन ऑल द ड्रोन शॉट्स. समुद्र हा या पूर्ण चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. समुद्राला जास्तीत जास्त वापर त्यांनी केलेला आहे. हरिहरेश्वर असेल किंवा इतरही बऱ्याचशा ठिकाणी कारण का जाईला ते फिरवतायत संपूर्ण चित्रपटामध्ये तर खूप सुंदररित्या त्यांनी समुद्राचा वापर केलाय. आता प्लॉट जो आहे ना मंडळी तो फार सिंपल आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते 3 मित्र आहे आणि त्यांच्या एप्रिल आणि मेच्या सुट्ट्या आता त्यांनी बरंच प्लॅन केले. आपल्याला क्रिकेट खेळायची, आपल्याला इकडे-तिकडे धांगडधिंगा करायचा आहे, मोकाट जनावरांसारखा फिरायचंय, आपल्याला काही टेन्शन नकोय, प्रेशर नकोय, आता अभ्यास करा, अभ्यास करायचा आणि तितक्यात 90च्या दशकातल्या मुलांना एक्झॅक्टली माहिती आहे, की आपल्या आयुष्यामध्ये इंग्रजीचं काय महत्त्व होतं ते. इंग्लिश न येणं म्हणजे खूप मोठा न्यूनगंड समजला जायचा आणि त्याच्याचमुळे या 3 मित्रांपैकी एक मित्र जो आहे त्याचे बाबा खूप मागे लागलेत, की "नाही, तुला ह्या सुट्ट्यांमध्ये अजिबात मी तुला इथे नुसतं फिरू देणार नाहीये, तर तुला मुंबईला मी पाठवतोय बिकॉज तुला तिकडे जाऊन इंग्रजी शिकायचंय." आणि मग काय तर बाकीचे 2 मित्र कशी तशी मेहनत करतायत, त्याच्या बाबांना पटवतायत, की "नाही, त्याला इथेच ठेवा" वगैरे, वगैरे. तेवढ्यात त्यांच्या आयुष्यात जाईची एंट्री होते आणि मग ती भयंकर फ्लुएंट इंग्लिश बोलत असते बिकॉज ती मुंबईमध्ये तिचं शिक्षण झालेलं असतं आणि त्याच गोष्टीमुळे मग असं काय होतं, की जेणेकरून ती मुलगी आणि हे 3 मित्र कोकणामध्येच राहतात. यंदाच्या एप्रिल-मेच्या सुट्ट्यांमध्ये हे सगळं काही तुम्हाला चित्रपटात बघता येणार आहे आणि हो, ही 3 पोरं इंग्रजी शिकतात पण का नाही हे पण तुम्हाला शेवटी पाहायला मिळणार आहे. माट्या तू हे मराठी लिहिलंयस. मराठी आहे MORE मोर. आता तुम्ही म्हणाल गायत्री प्लॉट खूप छोटा आहे म्हणजे सिंपल आहे, की याच्यात फार काही असं एक्सप्लोर करण्याजोगं नाहीये. इथेच आपण चुकतोय. कारण हा तो चित्रपट आहे ज्याला एखाद्या फ्रेमसारखा भिंतीवरती सजवावा असं आपल्याला वाटेल. या सिनेमाचं पुढचा प्लस पॉइंट असे की या सिनेमाची कॉमेडी इतकी ऑन पॉइंट आहे ना, की तुम्हाला खळखळून हसवायला भाग पाडेल. तीर्थक्षेत्र म्हणजे माहितीये का तुला? हो होली प्लेस. तुला याचं स्पेलिंग माहितीये का? बस बोंबले दादा. आणि बराच काळ असा लोटला होता जिथे आपण खळखळून हसलो नव्हतो. आज्या काही असतात गावातल्या तुम्ही पाहिल्या आहेत का, की त्या अगदीच अशा शिवीगाळ वगैरे पण करतात. अगदीच बोलता-बोलता सहज बोलून जातात आणि खूप असे ढुंगळावरती चापटे मारीन, तुझा कुल्ला उघडा आहे, अशा तशा प्रकारचे डायलॉग्स आजी आपल्याला मारताना दिसतायत. ए तामटा चड्डी वरवाड तुझी गळा अर्धा किलो कुला दिसतोय तुझा ती जाई पण आली वर. आणि यार ते भयंकर रिलेटेबल होतं. ज्यांच्या आयुष्यात आज्या आहेत ना, त्यांना ते खूप रिलेटेबल वाटणार आहे. एकंदरीत या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग, जो एक तो वॉर्म टोन सेट केलाय थ्रू आउट द फिल्म. आहाहा! कमाल. म्हणजे 90च्या दशकातल्या मुलांचा तो जो एक त्यावेळेला ज्या पद्धतीचे व्हिडिओ, फोटो किंवा ज्या पद्धतीचा ओव्हरऑल सगळा सेट एक दाखवायला पाहिजे होता जुन्या काळातला. अगदी त्यांनी तो दाखवण्यात यशस्वी झालेले आहेत. डायलॉग डिलिव्हरी सगळ्यांची उत्तम आहे. कास्टिंग एकदम परफेक्ट होती. मला नाही वाटत ह्या 3 पोरांच्या व्यतिरिक्त आणि जाईच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या ॲक्टर्सने या पद्धतीचा हा रोल निभावला असता. तुम्हाला वाटणारच नाही की कोणी ॲक्टिंग करतंय. लिटरली तुम्हाला असं वाटेल की तिथे तुम्ही स्वतः उभे आहात आणि तुमच्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी घडताय. खूपच सुंदर कोकणची संस्कृती त्यांनी दाखवली आहे. दूध कसं तापवतात किंवा छोट्या-छोट्या गोष्टी. एखादा पाहुणा ज्यावेळेला आता ओळखीचं छोटं गाव असल्यानंतर कोणाच्या घरी नवीन पाहुणे आले, मग तिचे कसे लाड होतात. ती ज्यावेळेला परत जाते मुंबईला त्यावेळेला तिला कोणीतरी फणस आणून देतंय. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या गोड आहेत ना. परत मला आता असं वाटतं, की आता कुठेतरी माणुसकी थोडी हरवली आहे यार आणि तो जो आपला काळ होता ना लहानपणीचा, जिथे निख्खळ प्रेम आपल्याला एकमेकांवरती करताना सगळ्या आजूबाजूची माणसं दिसायची, ते आता कुठेतरी नाही दिसत. आणि या चित्रपटाच्या मार्फत आपण नक्कीच आपल्या येणाऱ्या पिढीला हा चित्रपट दाखवायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यांना हे सांगायला पाहिजे, की बघा या सुवर्ण काळातनं तुमच्या आई-बाबा अगदी लहानाचे मोठे होऊन आत्तापर्यंत इकडे आलेले आहेत. सगळे प्लस पॉइंट झालेले आहेत सांगून. म्युझिक शेवटचं मला असं सांगायचं आहे, की सोनू निगमचं एक गाणं आहे, ते गाणं आणि ताकुंबा हे आता माझे 2 म्हणजे फेव्हरेट गाणे झालेले आहेत या चित्रपटाचे. मी वारंवार रिपीट लूपवरती पण ऐकू शकते. एकंदरीत सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी जरी जुळून आलेल्या असल्या, तरी आता निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल मला बोलायचं आहे. या चित्रपटाचा स्क्रीन प्ले जो आहे ना, तो थोडासा तुम्हाला मंद जाणवेल सुरुवातीला बिकॉज सगळे कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंट सुरू आहे, वेगवेगळे सबप्लॉट्स आहेत, कोण काय आहे, कोणाचं काय लागतं, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यामध्ये मेकर्सने चांगला वेळ घेतलाय आणि ते तुम्हाला इरिटेट नाही करणार. बट हो, जर तुम्हाला खूप फास्ट पेस, सस्पेन्स, थ्रिलर या सगळ्या जॉनरातल्या फिल्म्स बघायची जर का खूप सवय असेल, तर तुम्हाला हा चित्रपट थोडासा सुरुवातीला नक्कीच तुमचा पेशन्स चेक करीन. पण शेवटपर्यंत पेशन्स ठेवा, कारण चित्रपट तुम्हाला खूप एक नयनरम्य अनुभव
देणारा ठरणार आहे. एकंदरीत माझ्याकडनं या चित्रपटाला 3.75 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी ओव्हरऑल हा मस्ट 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 वॉच सिनेमा आहे आणि तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. एप्रिल मे 99 सारखे चित्रपट जेन्युइनली बनणं फार गरजेचं आहे आणि त्याला प्रेक्षकांनी सपोर्ट करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्या आयुष्यामध्ये अष्टपदी, मंगलाष्टका रिटर्न्स, गाव बोलावतो अशाच प्रकारचे चित्रपट वारंवार येत राहतील आणि त्यासाठी तुम्ही आपण सगळे जबाबदार असू. सो गाईज प्लीज डू सपोर्ट गुड सिनेमाज. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.